अमरावतीची जीवनवाहिनी असलेला राजकमल रेल्वे उड्डाणपूल ऑगस्टपासून बंद आहे। त्यामुळे अमरावती शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। रेल्वे उड्डाणपूल दुरुस्त करण्याच्या चर्चा सुरू असताना चक्क अमरावती रेल्वे स्थानक हलवण्याचं वक्तव्य भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केले। यावर काँग्रेस पक्षाने खरं तर आक्षेप घेतलाय। हा प्रश्न लोकसभा आणि विधानसभा या दोनही सभागृहात गाजला। पुलावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे राजकारण तापलं असलं तरी अमरावतीकरांनी हा पूल लवकर सुरू करण्याची मागणी उचलून धरली आहे। पाहूया। अमरावतीचा रेल्वे पूल 4 महिन्यांपासून बंद। आरोप प्रत्यारोपांनी राजकारण तापलं। लोकसभा आणि विधानसभेत मुद्दा गाजला। चक्क रेल्वे स्थानकच हलवण्याचा भाजपाचा डाव। भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी हा रेल्वे उड्डाण पूल पाडून पुन्हा बांधून घेण्याचा प्रस्ताव असल्याचं सांगत रेल्वे पूल बांधण्याच्या ऐवजी अमरावती रेल्वे स्टेशन 500 मीटर अलीकडे घेतला तर बरं होईल असं वक्तव्य केल्यामुळे पुलाच्या राजकारणाला वेगळंच वळण लागलंय। रेल्वेवरचा उड्डाण पूल तो पाडून पुन्हा रेल्वे पूल करण्याचा प्रस्ताव आहे, परंतु पुन्हा पूल बांधण्याच्या ऐवजी रेल्वे स्टेशन एक 100 मीटर जर अलीकडे 550 मीटर जर अलीकडे घेण्यात आलं तर सरकारी जागेवरच रेल्वे स्टेशन होऊ शकेल आणि रस्त्याचं रिस्ट्रक्चरिंग केल्यामुळे ट्रॅफिकची समस्या अमरावतीमधून संपेल। काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांनी थेट लोकसभा सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत भाजपावर आरोप केलेत। अमरावती रेल्वे स्थानक स्थलांतरास त्यांनी तीव्र विरोध केलाय। तसेच या प्रकरणातील भूमाफियांच्या षडयंत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्याची खासदार बळवंत वानखडे यांनी मागणी केली आहे। पूल पाडण्याच्या ऐवजी कुठल्या तरी शक्तीनं ते रेल्वे स्टेशनच हलवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। यामुळे कुठलीतरी सुप्त अशी शक्ती आहे की जे भूमाफिया असेल किंवा अन्य असेल, हा पूल नवीन लवकरात लवकर बांधण्यात यावा। या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी 17 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केलाय। नाही झाल्यामुळे त्याला पाडून नवीन ब्रिज झाला पाहिजे। या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भात बैठक सुद्धा घेतली आणि बैठक घेऊन या संदर्भात 50 कोटी रुपयाच्या अध्यक्षमध्ये आम्ही मागणी केली आहे। त्यापैकी 17 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करील। उरलेले पैसे त्यांनी त्या ठिकाणी द्यावं अध्यक्षमध्ये, जेणेकरून तो ब्रिज राजकमल चौकातला पूर्ण होईल। काम न करता पूल बंद करून ठेवणं हा नागरिकांचा छळ आहे। आधी पूल बंद करून ठेवला आणि आता चक्क रेल्वे स्थानक हलवण्याचा घाट हा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीसह विविध संघटनांनी हा उड्डाण पूल पाडून नव्याने बांधा अशी मागणी केली आहे। आमच्या अमरावतीमधल्या या जमिनीच्या वरती तुम्ही पूल बांधू शकत नाही। हा तुमचा तुम्ही इंजिनियर आहेत का नाही आहे? तुमच्याकडे काय नाही आहे? कोणता प्रॉब्लेम आहे? आमच्या रेल्वेचा इथला पूल ताबडतोब दुरुस्त झाला पाहिजे, इथल्या रहदारी व्यवस्थित झाली पाहिजे। इथवरचा फ्लायओव्हर अनेक वर्षापासून विलंबित आहे, तो झाला पाहिजे आणि याचं स्थानांतरण बंद झालं पाहिजे। ऑगस्ट महिन्यापासून बंद असणाऱ्या रेल्वे पुलाच्या कामाचा कुठलाही पत्ता नाही। राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावती शहरातील मॉडर्न रेल्वे स्थानक पूल आहे तिथून थोडा पुढे हलवण्यात येणार असं जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे। काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी डॉक्टर बोंडे यांच्या या प्रस्तावाचा विरोध केलाय। तुर्तास अमरावती रेल्वे उड्डाणपुलाच्या मुद्द्यावरून राजकीय श्रेयवाद रंगला आहे, मात्र सर्वसामान्य माणसाची वाहतूक कोंडीमुळे पुरती वाट लागली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।